जय श्री गणेश, जय श्री राम. दोघांना वंदन करून आपणापुढे सादर होण्याचा मी अल्पसा नम्र प्रयत्न करीत आहे. खरंच ते 2 धागे विणायला गेलो होतो आणि तिथे अचानक आपल्या ऋतम ॲपचे 2 कार्यकर्ते भेटले आणि ते एकदम मला म्हणाले, काहीतरी बोला. आता मी जरा गडबडलोच, म्हटलं बरं प्रयत्न करतो. आणि त्यांच्यामुळे तो एक छोटासा व्हिडिओ झाला. तो त्यांना बहुधा पसंत पडला असावा, म्हणून आज मी पुन्हा प्रयत्न करीत आहे. आपण गोड घालून घ्यावं. जाता आता एक छोटासा विनोद सांगतो की आमचे प्राचार्य दकृ केळकर म्हणून होते. त्यांना एकाने प्रश्न विचारला, कोणता तास रंगतो, तयारी करून गेलेला तास का तयारी न करता घेतलेला तास? तर ते म्हणाले, तयारी न करता घेतलेला तास हा अधिक रंगतो. तर तसं आज मी सिद्धता तयारी न करता आलेलो आहे, कारण वेळ झाला नाही. पण बघूया कसं काय जमतं आहे ते. तर पहिल्याप्रथम मी पुन्हा एकदा ऋतम ॲपचा अतिशय आभारी आहे की त्यांनी मला ही दुसऱ्यांदा संधी दिलेली आहे. पण अर्थात तेच, सिद्धता तयारी करायला वेळ झाला नाही. पण प्रभू श्री रामचंद्रांच्या कृपेने आपण बघूया. तर पहिली गोष्ट अशी की कधीकधी मनुष्य कुणावरून ओळखला जातो? त्याच्या शत्रूवरून तो ओळखला जातो. प्रभू श्री रामचंद्रांचा शत्रू रावण हा अतिबलाढ्य होता. म्हणजे त्याचं वर्णन आहे, त्यांनी किती किती लोकांना जिंकलं ते. तर अशा रावणाचा वध करणारा प्रभू श्री रामचंद्र किती मोठा असेल. कंस, जरासंध, कौरव हे अति भयानक शत्रू, कालयवन. पण त्यांचा पराभव करणारे भगवान श्रीकृष्ण आणि पांडव हे किती मोठे असतील. औरंगजेबाचं राज्य तर सांगू आपल्याला, इराणच्या सीमेपासून तमिळनाडूच्या सीमेपर्यंत त्याचं राज्य पसरलं होतं. आणि शिवाजी महाराजांच्या राज्यात शेवटी आपल्याला आश्चर्य येईल, फक्त केवळ 6 जिल्हे होते महाराष्ट्रातले. शिवाजी महाराजांचं स्वराज्य केवढं? 6 जिल्हे. आणि त्याचं राज्य केवढं औरंगजेबाचं? 600 जिल्हे. पण अशा औरंगजेबाला पराभूत करणारे शिवाजी महाराज किती मोठे असतील नाही. त्यावरून आपण एक लक्षात घेऊ की बाबर हा अक्षरशः राक्षस होता. आणि थोडं विषयांतर होतं आहे की प्रभू श्री रामचंद्र किती मोठे होते हे बाबरावरूनही आपल्याला कळतं. शत्रूवरून कळतं ना मनुष्य कधी कधी किती मोठा आहे ते. बाबर हा चंगीज खानचा वंशज. तो दुसरा कोण क्रूर राजा, त्याचाही तो वंशज. दोन्हीकडून त्याच्या रक्तात हे आलेलं क्रौर्य भयंकर. आणि मध्य आशियातल्या फरगाना प्रांतात तो होता. तिथून तो भारतात आला आणि त्याने दिल्ली जिंकली. आणि त्याच्या मनात पहिला कोणता विचार आला? तो 1526 साली आला. आणि त्याने आपल्या सरदाराला सांगितलं, मीर बाकी, की प्रथम ते राम मंदिर पाड. म्हणजे का हो, त्यावेळी वाराणसी होती, त्यावेळी प्रयागराज मिळाला. अलाहाबाद नव्हतं त्यावेळी नाव, प्रयागराज असंच होतं. तर अशी किती महान तीर्थक्षेत्र होती. पण त्याच्या मनात विचार आला, अयोध्याचं मंदिर पाडावं. यातच ओळखावं की बाबरही ओळखत होता की या हिंदुस्थानात सर्वात पूजनीय कोणती व्यक्ती असेल किंवा कोणती देवता असेल, कोण असेल, तर ते प्रभू श्री रामचंद्र. जे बाबराला कळलं ते आम्हाला अजूनही कळत नाही आहे. म्हणून त्यांनी पहिल्यापासून त्या मीर बागेला सांगितलं की ते रामचंद्राचं मंदिर उद्ध्वस्त करा. तर दिल्ली ते अयोध्या खूप अंतर आहे, त्याला कशाला त्रास एवढा घ्यायचा अयोध्येला येण्याचा. पण त्यांनी घेतला आणि ते मंदिर उद्ध्वस्त केलं. यातच ओळखावं प्रभू श्री रामचंद्र किती महान होते. त्या बाबराला जे 1526 साली कळलं की अरे, या देशाचं श्रद्धास्थान, या देशाचं केंद्रस्थान, या देशाची प्रमुख देवता, या देशाची एकात्मता ही प्रभू श्री रामचंद्रांमुळे आहे. तर ते जर आपण नष्ट केलं तर या देशातली श्रद्धास्थानं आपोआप नष्ट होतील. म्हणून त्यांनी ते 1528मध्ये ते राम मंदिर उद्ध्वस्त केलं. यातच आपण ओळखावं की प्रभू श्री रामचंद्र किती महान होते. आणि मग आम्ही 78 प्रयत्न केले ते मंदिर बांधण्याचे. त्यात अनेक आहेत, शीखही आहेत आणि कितीतरी आहेत. आणि 3-3.5 लाख लोक ठार झाले. 1528 ते आत्ता 2022 किती
24. तर इतकी वर्ष हा प्रयत्न चालला. आता यातच ओळखावं प्रभू श्री रामचंद्रांवर या देशाची केवढी भक्ती आहे. आणि हे पाडलेलं मंदिर, आता उदाहरणार्थ मी असं म्हणेन, माझं घर एखाद्या शत्रूंनी पाडलं. माझ्या घरातले अत्यंत पूजनीय वंदनीय असे आजोबा आजींचं चित्र होतं, पणजोबा पणजींचं चित्र होतं, ते त्यांनी फोडून टाकलं शत्रूने आणि घर बळकावलं, तर मला दुःख होणार नाही का? मी ते घर परत मिळवण्याचा प्रयत्न करणार नाही का? निश्चितच करणार. कारण माझं ते श्रद्धास्थान आहे. त्यामुळे आमचं मंदिर पाडलं. आता कोण कुठचा फरगाना प्रांतातला राजा, आणि तो इथे येतो. आम्ही त्याच्या वाटेला गेलो नव्हतो, आम्ही त्याचं काही वाकडं केलं नव्हतं, पण तो इथे येतो आणि ते मंदिर पाडतो. यातच काय ते ओळखावं. म्हणून आमचं हे एकात्मतेचं स्थान नष्ट झालं. याचं इथल्या भारतीयांना, हिंदूंना म्हणा, इतकं दुःख झालं की ते 495 वर्ष प्रयत्न करीत होते मंदिर बांधण्याचा. अपयश आलं, खूप लोक मेले लाखांनी, खूप प्रयत्न केले, शेवटी यश आलं. आता हे सांगायला खूप वेळ लागेल, पण मी अगदी थोडक्यात सांगतो. याचं श्रेय मी कोणाला येऊन सांगू का? आपल्याला ते नाव कदाचित माहीतही नसेल. ही मूळ कल्पना माननीय मोरोपंत पिंगळे यांची आहे. हे संघाचे एक मोठे कार्यकर्ते, प्रथम महाराष्ट्रात, नागपुरात, मग महाराष्ट्रात म्हणजे पश्चिम महाराष्ट्र इत्यादी, आणि किंवा कोकण, देवगिरी, आणि मग अखिल भारतीय. त्यांच्या मनात ही कल्पना आली, राम मंदिर उभं राहिलं पाहिजे. मग ते अयोध्येला गेले. त्यांनी तिथल्या सगळ्या साधू संतांची बैठक घेतली, हा विचार मांडला, आणि हळूहळू हे जे बीज पेरलं त्याचा वृक्ष होत गेला. आणि तो आज झालेला वृक्ष आपण पाहतो. पण माननीय मोरोपंत पिंगळे इतके निरहंकारी होते, आत्मविलोपी. त्यांनी स्वतःला कधी विसरले. ते स्वतःविषयी त्यांना काहीही वाटत नव्हतं. उदाहरणार्थ एक सांगतो की मीनाक्षीपुरम तमिळनाडूमध्ये तिथल्या काही बिचाऱ्या दलित बांधवांनी मुस्लिम धर्म स्वीकारला. सगळ्या देशाला धक्का बसला. सेक्युलर असलेल्या इंदिरा गांधींना धक्का बसला, पंतप्रधान, की हे बरोबर नाही. या दलितांनी मुस्लिम धर्म स्वीकारला, हे बरोबर नाही आहे. मग करायचं काय? माननीय मोरोपंत पिंगळे पुढे आले आणि ते म्हणाले, आपण जनजागरण सभा घेऊ. आणि सगळ्या भारतात तालुक्यात या जनजागरण सभा झाल्या. त्यांचा एवढा परिणाम झाला की ते सगळे दलित बांधव परत हिंदू धर्मात आले. माननीय मोरोपंतांचं हे केवढं मोठं आहे. आणि या देशात एकात्मता स्थापन करण्यासाठी त्यांनी नेपाळ ते कन्याकुमारी, कलकत्ता किंवा तो आपला आहे ना समुद्र तिथला बंगालचा उपसागर, त्याला आपण गंगासागर म्हणू, गंगासागर ते कच्छ, आणि अशा 3 एकात्मता रथयात्रा काढल्या. ही त्यांची कल्पना बरं का. आणि त्यांना अपूर्व प्रतिसाद मिळाला. माझी एकदा भेट झाली माननीय मोरोपंतांची. म्हटलं, मोरोपंत, तुम्ही हे कुठे पाहिल्या हो रथयात्रा करून? त्यांचीच कल्पना आहे रथयात्रा काढण्याची. ते म्हणले, नाही रे, मी कुठेच पाहिले नाही. बाप रे, ज्यांनी ह्या रथयात्रा काढल्या तो मनुष्य काय म्हणतोय मला, मी या रथयात्रा पाहिल्या नाहीत. मग माझ्या मनात विचार आला की ती एखादी रथयात्रा तिने पाहिली असती आणि कदाचित त्यांच्या मनात विचारला असता, हे सगळं माझ्यामुळे बरं का. तो विचारसुद्धा मनात यायला नको. मी कोणीही नाही, मैं नाही तू ही, हे भारत माते, मी कोणी नाही, तू आहेस. मग तुम्हाला कुठे दिसली का? हो, दिसली. ते म्हणाले, नाशिक जिल्ह्यातून मी चाललो होतो तेव्हा ते घोटी गाव लागलं इगतपुरी तालुक्यातलं, ते सगळं बंद. आज का बंद? एकात्मता रथयात्रा तिथे येणार होती म्हणून. तेवढं आम्हाला दिसली यात्रा, बाकी नाही. तर आज मोरोपंतांचं नाव विस्मृत झालेलं आहे, उपेक्षित आहे. कुणालाही ते माहीत नाही की याच्या मुळाशी ते मोरोपंत पिंगळे आहेत. पण त्यांनी काय काय कार्यक्रम दिले. पहिला कार्यक्रम त्यांनी दिला रामशिला पूजन. म्हणजे काय, प्रत्येक गावाने किंवा जिथे जिथे शक्य आहे तिथे रामशिला म्हणजे काय, तर वीट, साधी वीट घ्या, तिला नाव दिलं रामशिला. त्या विटेचं गावातल्या प्रमुख लोकांकडून पूजन करा आणि ती वीट अयोध्येला, म्हणजे सर्व एकत्रित करून शेवटी त्या अयोध्येला पाठवायच्या. आणि जेव्हा कधी ते मंदिर, ही 1985-84 सालची गोष्ट आहे, म्हणजे ती 16 वर्ष आणि ही आजची 22 वर्ष.
24 वर्ष इतका काळ लागणार होता, पण ते वाट पाहायला त्यांची सिद्धता होती. रामशिला पूजनाचे सर्वत्र कार्यक्रम झाले, जागृती व्हायला लागली. आणि एक दिवशी आपल्याला माहिती आहे ते राम मंदिराचं कुलूप उघडलं गेलं या सगळ्या प्रयत्नातून. नंतर त्याने कार्यक्रम दिला की श्री भरत जिथे 12 वर्ष काय म्हणत होता, प्रभू श्री रामचंद्राच्या वतीने अयोध्येचा कारभार पाहत होता, त्या भरताच्या म्हणजे रामाच्या पादुका समोर ठेवून तो भरत राज्यकारभार करीत होता. तर आपण ह्या अयोध्यातून अशा हजारो पादुका तालुक्यात पाठवल्या भारतातल्या, आणि त्याला नाव देऊ आपण श्रीरामचरण पादुका दर्शन पूजन. हा दुसरा कार्यक्रम झाला. तिसरा कार्यक्रम त्यांनी ठरवला, अयोध्येत श्रीरामापाशी ज्योत प्रज्वलित करायची आणि ती ज्योत सगळ्या भारतात पसरवायची. म्हणजे त्या ज्योतीवरून आपली ज्योत पेटवायची, त्या ज्योतीवरून आणखी ज्योत पेटवायची. अशा भारतभर श्रीरामज्योतींचा कार्यक्रम झाला. असे एक एक कार्यक्रम त्यांनी दिले. त्यातले 3 प्रमुख सांगितले मी, रामशिला पूजन, श्रीरामचरण पादुका आणि श्री आत्ता सांगितलं रामज्योती. आणि मग आला 90 साल. लाखो लोक तिथे जमा झाले, पण अत्यंत क्रौर्याने त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला. तरी 2 ते कोठारी बंधू श्याम आणि शरद, तसेच आपले अशोकजी सिंघल यांच्याकडे होतं हे सगळं नेतृत्व. चढले वरते हे दोघं आणि त्यांनी तिथे भगवानाची फडकवला. केवढं धाडस, पण दोघेही क्रौर्याने ठार करण्यात आलं त्यांना. त्यांच्या आईवडिलांना भेटायला माननीय शेषाद्री संघाचे एक मोठे कार्यकर्ते गेले. ते आईवडील म्हणाले, आमच्या जीवनातलं सगळं सर्वस्वच संपलेलं आहे, आमच्या जीवनात आता काही अर्थ नाही, या 2 मुलं गेली आमची. पण त्यांना अभिमानही होता की रामासाठी आपली मुलं गेलेली आहेत. असे शेकडो जण आहेत की ज्यांनी प्राण दिले, ज्यांनी कारावास सहन केले. हे 90 साल झालं. पुन्हा 92 साली त्यावेळी भाग घेण्याचा मला मोठा मौका नाही, संधी मिळाली. मी भाग्यवान. मी आमच्या घरातल्या सगळ्यांना म्हटलं, मी पत्नी आणि 2 मुली काय होत्या त्या मला वाटतं 10वी 12वीत होत्या, नव्हत्या ह्याच्या खालीच होत्या त्या. तर त्या 2 मुली म्हणजे कन्या, पत्नी, भावाची मुलगी, आमची बहीण आणि भाऊ चंद्रशेखर, असे आम्ही 6 जणं अयोध्येला जायचं ठरवलं. आता मी नोकरदार, शिरूरमध्ये मी होतो महाविद्यालयात. आमच्या प्राचार्यांना विचारलं, डॉक्टर कडवेकर जाऊ का मी? आता तो काळ अति प्रतिकूल होता आणि सगळे विरोधकच ना. त्यावेळी एवढी अनुकूलता नव्हती, पण तरी त्या मान्यवर डॉक्टर कडवेकरांनी मन मोठं करून मला अनुमती दिली आणि आम्ही 6 जण घरातून निघालो. तो जो झालेला गोळीबार आहे तो डोळ्यासमोर होता, पण तरी जायचं, कारण आता जरा अनुकूलता होती, कारण कल्याण सिंगांचं राज्य होतं आणि तिकडे अटलजींचं राज्य होतं. त्यामुळे झाला गोळीबार तरी त्या मुलायम सिंग इतका होणार नाही, झाली अटक तरी इतकी नाही क्रूर होणार. गेलो आम्ही पुण्याच्या स्थानकावर गेलो. गच्च भरली ती आगगाडी, कसा बसा फ्रेश मिळवला आणि उभं राहायला जागा नाही, झोपायला कुठची आली आहे. आणि प्रवास 18-20 तासांचा होता, पण सगळं सहन करीत आनंदाने घोषणा करीत गर्जना करीत गाणी म्हणत आम्ही सगळे चाललो होतो. कोणाची काही तक्रार नव्हती. जिथे जागा मिळेल तिथे उभ्या उभ्या किंवा बसल्या बसल्या डुलक्या घेत होतो. रात्र झाली ती ना. आणि एक दिवशी झाशीला गाडी पोचली. झाशी स्थानकावर खूप मोठी प्रचंड सभा झाली. म्हटलं विजयराजे शिंदे त्या सभेत बोलल्या. मला पण बोलण्याची संधी आली ती, पण ते जे प्रमुख होते ना महाराष्ट्रातले पुण्यातले, त्यांना माहीत नव्हतं मी ह्यात आहे, नाही तर ते मला संधी देणार होते तिथे भाषण करण्याची. असो, आम्ही अयोध्येला पोचलो आणि सीता की रसोई, सीता मातेचं जिथे काय स्वयंपाकघर होतं तीच जागा मला उतरायला मिळाली. केवढं आमचं भाग्य, प्रचंड भाग्य. थंडी अतिशय कडक. 6 डिसेंबर म्हणजे थंडीचंच काळ आणि उत्तरेतली थंडी ती. बरोबर नीट पांघरुणं नाही, नीट गरम कपडे नाहीत. तशा स्थितीत आम्ही स्टेशनवर झोपलो. दुसऱ्या दिवशी अयोध्येत गेलो आणि त्या दिवशी अर्थात अयोध्यावासियांनी आमचं अतिशय चांगलं स्वागत केलं.
आम्हाला जेवण खाणं पिणं म्हणजे चहा अमुक तो काही आणि ह्या कारसेवकांविषयी किती विश्वास होता बघा. एका ठिकाणी चहाची टपरी होती. हे 40-50 जणं चहा प्यायला आले आणि त्याच्यावरून ते चहा घेत होते. त्याला एवढा विश्वास होता की ह्या 50तला कोणीही आपले पैसे बुडवणार नाही. कोणी किती चहा घेतला आहे त्यांनी हिशोबही ठेवला नव्हता. त्याला माहीत होतं हे प्रभू श्रीरामासाठी आलेत, हे आपले पैसे बुडवणार नाहीत. आगगाडीत लखनौचे एक भेटले. ते म्हणाले माझं बुक एम्पोरियम, अग्रवाल बुक एम्पोरियम असं काहीतरी नाव सांगितलं. त्याचा मी मालक आहे, तुम्ही सगळे तिकडे निघाला आहे का अयोध्येला? थांबा, आता येईल त्या स्थानकावर मी चहा मागवतो आणि सगळ्यांना चहा पाजतो. पण त्यांनी अनेक जणांना चहा पाजला. लोकांची श्रद्धा, लोकांची भक्ती. अयोध्येला पोचलो आणि त्या दिवशी रंगीत तालीम झाली. सगळ्यांनी आत्ता आपल्याला त्या ढाच्यापाशी जायचं आहे रांगेनी. बहुधा ते रंगीत तालीम होती ती. उद्या काय करायचं ते त्यांचं ठरलेलं होतं. बहुधा ठरलेलं होतं काय करायचं आहे ते, असं वाटतं मला. आणि दुसऱ्या दिवशी लाखाचा, किती लाख होते काय सांगता येत नाही, प्रचंड सागर पसरला होता, अक्षरशः प्रचंड. आमच्या 2 कन्या, पत्नी आणि पुतणी, भाऊ, सगळे आम्ही बहीण पाहतोय तिथे. आणि भाषणं चालली आहेत. उमाभारतींचं झालं, बालकृष्णांचं झालं, एकापेक्षा एक जोरदार भाषणं चालली होती. ते जयपूरचे समर्थ श्री रामदास स्वामींचे भक्त पण राजस्थानी, त्यांचं अतिशय सुंदर भाषण झालं. त्यांचं नाव तूर्त आठवेना. आणि दुपारी 12 वाजले. मला अंगावर खूप मोठं प्रचंड दोर घेतलेले काही लोक दिसले. तेव्हा माझ्या मनात विचार आला, हे दोर घेऊन कशाला चालले तेवढे मोठे दोरखंड, काहीतरी घडणार आहे याचा अर्थ इथे. आणि 12 वाजले आणि एकदम घुमटावर काही जण चढले तरुण, आणि त्यांनी गेल्या भगवा ध्वज फडकवला. काय झालं असेल वातावरण बघा तुम्ही. आणि एकदम ते खणायला प्रारंभ केला. काय सांगू आपल्याला, ते इतकं कठीण होतं बांधकाम, काही केल्या तुटेला. तो ढाचा इतका कठीण होता, 3 तास लागले ते फुटायला. आणि फुटला. पहिला ढाचा पडला. 3 ढाचे होते तिथे. आदल्या रात्री कुणीतरी, कधी ते अशोकजी सिंगलही असतील, तिथे जी रामाची मूर्ती ती अगोदरच त्यांनी हलवून ठेवली होती बाजूला, असं मला वाटतं. आणि भराभरा कारसेवकवर चढत होते, वरून कोसळून पडत होते. काहींच्या अंगावर तो सगळा मलबा म्हणतात हिंदीत का काय, तो सगळा पडत होता अंगावर. अनेक जण जखमी होत होते. पण ते चाललं होतं काम. संध्याकाळी 6पर्यंत 3ही ढाचे खलास झाले, धराशायी झाले. एवढा टाळ्यांचा प्रचंड कडकडाट. आता आमच्या 2 कन्या होत्या ना, त्या लहान होत्या. तर मी म्हटलं हे काय वातावरण भयंकर आहे, काही होईल उद्याच्या खेळाला, आणि इथं लहान मुली आहेत या, आपण असं करू आपल्या सीतागृहामध्ये, सीता रसोईमध्ये परत जाऊया, इथे नको थांबायला, कारण कोणत्या क्षणी काय होईल काही सांगता येत नाही आहे. पण त्या 2 मुली काय म्हणाल्या, मग आम्ही कशाला आलो आहे इथे, घरी जायला आलो आहे? नाही, आम्हालाही पाहायचं हे सगळं. शाबास. आणि मग ते 3ही ढाचे पडले. इतका आनंद झाला म्हणून सांगू, त्या आनंदाला तोड नाही. 470 वर्षानंतर सुमारे, मागे पुढे होतील वर्ष, हा कलंक पुसून टाकला होता. हा कलंकच होता. मी मगाशी म्हटलं ना, माझं घर एखाद्या शत्रूने बळकावलं, आजोबाजींच्या मूर्ती फोडल्या, मला दुःख नाही का होणार, मला ते परत मिळवावं असं नाही का वाटणार. तसं आमच्या श्रद्धास्थानाचं, आमच्या श्रद्धादेवतेचं मंदिर जर फुटलं असेल तर आम्हाला ते निश्चितच वाटणार आहे, परत मिळायला पाहिजे. 495 वर्ष झाली. आज 22 जानेवारीला तिथे परत येणार श्रीरामला पुनःस्थापित होणार आहे. केवढा तो आनंद, केवढा तो आनंद. आम्ही परत आलो आणि दुसऱ्या दिवशी लगेच ज्या मिळेल त्या गाडीने प्रभू श्रीरामचंद्रांचं जी होती ना रामलालाची मूर्ती, तिचं सर्वांनी दर्शन घेतलं आणि पुण्याच्या दिशेने प्रस्थान केलं. येताना तशीच प्रचंड गर्दी. सगळ्या भारतातून. मी एकाला म्हटलं, जय श्रीराम, कुठून आलात? ओरिसा. बापरे. आणखी एकाला म्हटलं, कुठून आलात? पंजाब. आणखी एकाला म्हटलं, कुठून आलात? केरळ. आंध्रचे किती लोक होते, कारण नरसिंहराव त्यावेळी पंतप्रधान होते ना, मुद्दामून आंध्रमधल्या हजारो लोक आलेले होते.
की दाखवायला की आम्ही श्रीरामभक्त आहोत. तर असा तो थरारक रोमांचकारी प्रसंग. मला आत्ता आठवण झाली फ्रेंच राज्यक्रांतीची. फ्रेंच राज्यक्रांती ही स्वातंत्र्य, समता आणि बंधुता यासाठी प्रसिद्ध आहे. तेव्हा त्यावेळी इंग्लंडमधला मला वाटतं बायरन किंवा कार्लाईल कुणीतरी आहे, विसरलो आहे. बायरन किंवा कार्लाईल यांनी असं म्हटलं आहे, तो इंग्रज आहे बरं का, आणि ही क्रांती फ्रान्समध्ये घडली आहे. तर त्यांनी म्हटलं फ्रेंच राज्यक्रांती ज्यावेळी घडत होती त्यावेळी ते हयात होते, जिवंत होते, ते भाग्यवान, ते अतिशय भाग्यवान. पण ज्यांनी त्या क्रांतीत भाग घेतला त्यांच्या भाग्याला तोड नाही, अक्षरशः तोड नाही. आता हेच वाक्य बदलून मला असं म्हणता येईल, आज देशात रामक्रांती घडत आहे. गेली अनेक वर्ष ही रामक्रांती पुढे पुढे चालली आहे. तर आपण त्या बायरन किंवा कार्लाईच्या भाषेत थोडा बदल करून म्हणू, या रामक्रांतीच्या वेळी जे हयात आहेत, जे जीवित आहेत, ते अत्यंत भाग्यवान आहेत. 495 वर्षानंतर आपण हयात होत आज, या भाग्याला तोड नाही. खरंच आपण परमभाग्यवान, प्रभू श्री रामचंद्रांची कृपा. आणि मग पुढचं वाक्य म्हणूया, या रामक्रांतीत कोणत्या ना कोणत्या खारीचा वाटा असेल किंवा थेट त्या या ढाच्यावर चढणं असेल, फोडणं असेल, ज्यांनी ज्यांनी भाग घेतला त्यांच्या परमभाग्याला तोड नाही. खरोखर हा मोठा विलक्षण थरारक इतिहास आहे. आपण गेलेला स्वाभिमान परत मिळवलेला आहे. आपण गेलेलं श्रद्धास्थान परत मिळवलेलं आहे. जेरुसलेम जाता जाता एक दोन समाप्त करतो. इस्रायलचं असंच देवस्थान सिनाई पर्वतावरचं, काय त्याचं नाव, जेरुसलेम, त्याचं नाव आहे दुःखिताश्रूंची भिंत. म्हणजे त्यांचं मंदिर असंच फोडलं शत्रूने, आणि ते फुटलेलंच होतं. पण ते ज्यू लोक 2000 वर्ष प्रयत्न करीत होते ते मिळवण्याचं, आणि 1967 साली झाल्या या युद्धात त्यांनी ते मिळवलं आणि लगेच जाहीर करून टाकलं, बघा आम्ही वाटाघाटी करायला सिद्ध आहोत, जिंकलेला भाग तुम्हाला काही देऊ, पण हे मंदिर मिळणार नाही. ही दुःखिताश्रूंची भिंत आहे आमची, हे मंदिर मिळणार नाही. ख्रिश्चनांची स्थानं आहेत ना, बेथलेम, जेरुसलेम, नाझरेत, ती शत्रूच्या ताब्यात होती वर्षानुवर्ष. ख्रिश्चनांनी प्रचंड प्रयत्न केले, हजारो मेले. मग त्यांना का नाही, ते का नाही प्रतिगामी, त्यांना नको का नावं ठेवायला, कशाला, गेली शत्रू गेली. श्रद्धास्थानं म्हणजे जेरुसलेम, म्हणजे ज्यू लोक असोत, यहुदी, इस्रायली किंवा ख्रिश्चन असोत, त्यांनाही वाईट वाटतं आपली स्थानं गेली तर. आम्ही गेलं, आम्हाला वाईट वाटलं तर त्यात कोणाला वाईट वाटण्याचंही कारण नाही आहे. हा स्वाभिमान आहे, हे आमच्या एकात्मतेची प्रतीक आहेत. आज तूर्त इथेच थांबतो. प्रभू श्री रामचंद्राच्या कृपेने 22 जानेवारीला आपण सगळ्यांनी दिवाळी साजरी करू आणि गेलेला स्वाभिमान परत जिवंत झालेला आहे. शेवटी एक छोटीशी कविता म्हणतो. जाग उठा है आज देश का, वह सोया अभिमान, प्राची की चंचल किरणों पर आया स्वर्ण विहार. जाग उठा है आज देश का, वह सोया अभिमान, जाग उठी है वानर सेना, जाग उठा वनवासी, चला उधदी को सेतु बांधने, ईश्वर का विश्वासी. आज पुनः स्वीकार किया है असुरों का आह्वान, जाग उठा है आज देश का, वह सोया अभिमान. जय श्रीराम. सर्वांना शुभेच्छा.